निकाल यावर आजच्या 0 आवरमध्ये आपण चर्चा करणार आहोतच, पण त्याआधी दादरमध्ये लागलेल्या ठाकरेंच्या बॅनरबद्दल तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊयात आमच्या मीडिया सेंटरला। आजच्या प्रतिक्रिया आपण बघतोय गोपाळ यांनी एक्सपोजवरनं केलेली प्रतिक्रिया आहे। नगरसेवक हा ठाकरेंचा, पवारांचा किंवा कुठल्याही नेत्याचा सेवक नसतो, तो जनतेचा प्रतिनिधी असतो। नेत्यापुढे निष्ठेची माळ जपली की मतदार मागे पडतात। एक्सवरून पुढची प्रतिक्रिया आशिष मनवरे यांची आहे। ठाकरेंनी धोंड्यालाही शेंदूर फासून देव बनवलं, पण त्या देवांनी काय केलं? ज्यांनी अस्तित्व बनवलं त्यांचेच अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न केला ना, असा प्रश्न त्यांनी केलाय। पुढची प्रतिक्रिया अमित यांची आहे। मुंबईचा सेवक तोच ठाकरेंचा नगरसेवक, ही नवीन टॅगलाईन त्यांनी घ्यावी। ठाकरेंच्या नेत्यांना विनंती। युट्यूबवरनं अमित यांची प्रतिक्रिया आहे। युट्यूबवरनं अमित चौधरी म्हणतात, गुजरातीचे गुलाम होण्यापेक्षा ठाकरेंचा सेवक कधी पण चांगला ना, असा प्रश्न त्यांनी केलेला आहे। फेसबुकवरून संदीप घाडगे म्हणतात, लोकशाहीत नेत्यांचे सेवक नव्हे जनतेचे सेवक निवडले जातात। यांचे पक्ष वाढवायचे असतील तर आधी पक्षात देखील लोकशाही आणावी। फेसबुकवरून पुढची प्रतिक्रिया, सेवक म्हणजे फक्त वडापाव खाणार आणि मालक बीएमसीचा मेवा खाणार, विकास पवार म्हणतात फेसबुकवरनं। प्रथमेश मोहिते यांची फेसबुकवरूनच पुढची प्रतिक्रिया, योग्य आहे, कारण मराठी माणसाचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचे स्थान हे ठाकरेंमुळे आहे आणि हे मराठी माणूस जाणतो। फेसबुकवरची पुढची प्रतिक्रिया गणेश पानसरे यांची आहे। खरंच महाराष्ट्र जर सुधारवायचा असेल तर राजकारणात घराणेशाही चालवणाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे। आणि याच मुद्द्यावरनं आता आपण चर्चा करायला सुरुवात करणार आहोत। आपल्यासोबत आजचे पाहुणे आहेत भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये।